उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी पाहायला मिळाली। आरपीएफ जवानानं मराठी बोलण्यास नकार दिला। तसेच त्यानं या प्रकरणात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी हुज्जत घातली। एवढंच नाही तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला असा संतापजनक सवाल देखील यावेळी करण्यात आला। घटनेबाबत अधिक माहिती अशी: मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा, अशी मुजोरीची भाषा उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानानं वापरली आहे। मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना त्यानं ही भाषा वापरली। उल्हासनगर रेल्वे स्थानकात बुकिंगवरून सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम हे तिथं गेले असता एका आरपीएफ जवानानं हिंदीत बोलण्यास सुरुवात केली। त्यावरून मराठीत बोला असं सचिन कदम यांनी म्हटलं असता मला मराठी येत नाही असं त्या जवानाने म्हटलंय। मला येत नाही, मी मराठी बोलणार नाही। अरे तुम्ही मराठी तुम्हाला वाटलं पाहिजे हा असा बोलतोय म्हणून तुम्ही बोलता की बाजू घेता ही गोष्ट आहे यार। मग आणि दुसरी गोष्ट तिथे लिस्ट बनली कशी? जो येतो नंबरला उभा राहू दे काय, पण ती लिस्ट बनवतो कोण? तिला अधिकार दिले कोणी? नाही मराठीला म्हणता तुम्ही डीएमसी बोलणार नाही। तुम्ही मला बोलताय की मला हिंदी येत नाही, म्हणजे मी यांच्याशी मराठीत हिंदीत बोलायचं। तुम्ही असं बोलताय, तुमचं नाव काय? संजय तुपलोंडे। तुम्ही मला सांगता तुम्ही यांच्याशी हिंदीत बोला काय साहेब? 4 दिवसापूर्वी सीएम साहेबांचं स्टेटमेंट आहे, क्लिअर आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे। महाराष्ट्राचा कायदा आहे, मराठी आपली अभिजात दर्जा प्राप्त झालेली भाषा आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्याला मराठीचं मानपान आहे। तुम्ही बोलता की तुला हिंदी येत नाही म्हणून प्रत्येक राज्याला मराठी हिला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे, त्याच्यामुळे मराठी झालेला आहे। आताच झाला का? अरे यार तुम्हाला हेच माहिती नाही? किती वर्ष सर्व्हिस झाली साहेब तुमची? आधी तर होऊ द्या, पण कधी प्राप्त झाला तुम्हाला माहिती? गव्हर्नमेंट स्टुडंट तुम्ही, तुम्हाला माहिती पाहिजे मराठीचा अभिजात दर्जा कधी प्राप्त झाला। तुम्ही मला बोलताय की तुला हिंदी